नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आमच्या नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे हुसळ। आम्ही बाहेर गेलो तर हॉटेलमध्ये मिसळ खातो आणि घरी आलो तर हुसळ खातो। तर चला जाणून घेऊया आज हुसळची रेसिपी। ही मोड आलेली उसळ आहे। ओके, मी घरीच भिजवलेले होते मोड आलेले पा मस्त। वाव। आणि ती आता उकडत ठेवलेली आहे। म्हणजे विकत आणायची काही गरज नाही नाही, घरी पण बनवता येते, विकत आणता येते, जसं तुमच्याकडे वेळ असेल तसं। व्हेरी गुड। मग तिला असं उकडायला ठेवायचं, थोडं मीठ टाकायचं। जी मंडळी गॅसवर करणार त्यांना काय टिप्स देऊ शकता? मग कुकरमध्ये शिजवून घ्यायचे, पटकन होते ना। थोडं तेल टाकायचं म्हणजे मग लवकर शिजते। थोडं टाकायचं, नंतर आपल्याला भाजीला पण टाकायचं आहे, पाण्यात थोडं तेल टाकायचं आणि छान शिजू द्यायची। ते शिजली कसं काय समजेल? माशी दाबून बघितली का शिजते ना, कळते। ओके, डन। शिजलेली उसळ आता काढून घेऊ। तशी ती नंतर फोडणी दिल्यावरही शिजते, पण मग ती जास्त वेळ करावं लागते, त्यापेक्षा माशी शिजवून घेतली ना आता बरी पडते। ही शिजलेली उसळ आपण सर्व काढून घेऊ आणि पुढची उसळला आता फोडणी देऊ आपण। आता आपण तेल टाकू। तेल तुम्हाला आवडेल तसं। तेल गरम झालंय, आता त्याच्यात जिरे टाकू। जिरे चांगले तडतडले का एक मिरचीचा तुकडा करून घेतलेला आहे, तेजपान, टोमॅटो हे चांगलं हलवून घ्यायचं, तेलामध्ये परतू द्यायचं। त्याच्यावरनं मग कांदा, एक टोमॅटो एक कांदा असं थोडं थोडंच घेतलेलं आहे, आपल्याला रस्सा भाजी करायची आहे। थोडीशी कोथिंबीर, हे चांगलं तेलामध्ये परतू द्यायचं। त्याच्यानंतर मग मसाले टाकायचे आपल्या। त्यानंतर ही धणे पावडर आहे, तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला आवडत असेल तर टाकायची, नसली तर नाही, आपल्याकडे अवेलेबल नसली नाही टाकली तरी चालते। त्यावरमध्ये हे हळद, हे लाल तिखट आहे, आपल्या घरगुती लाल तिखट आहे दोन्ही पण, हे कलरचा मसाला आहे, ते सर्व टाकून द्यायचे। त्याला चांगलं परतू द्यायचं। साधी सोपी रेसिपी आहे एकदम। त्याच्यात मग आपण ही उकडून घेतलेली उसळ आहे ती टाकायची। आपण उकडायला मीठ घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता बघू थोडंफार कमी जास्त का असं अंदाजाने थोडं मीठ टाकावं लागेल। आता थोडं मीठ टाकू, आधी उकडायला टाकलेलं होतं आपण, आता थोडं टाकायचं आहे। आता ही तर मसाल्यांमध्ये उसळ चांगली परतू द्यायची, म्हणजे मग चवीला छान लागते। आपल्याला रस्सा करायची, त्याच्यामुळे आता पाणी वाढवते मी।
तशी उसळ आपली आधी शिजलेली, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागणार. चांगली उकळली आहे, बघू शकताय तुम्ही. त्याला चांगली उकळ आलेली. आता आपण त्याच्यामध्ये ह्या भाजलेले दाण्याचं कूट करून घेतलेला आहे तो टाकूया. त्याच्याने मग घट्टपणा येतो भाजीला. तुम्ही कूट टाकू शकता, नाही तर मग ओलं वाटं नाही टाकलं तरी चालतं, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कसं आवडतं. झाली आपली मटकीची घरगुती उसळ तयार. मित्रांनो, आपली उसळ आता तयार झालेली आहे आणि पूर्वा दीदी आपल्याला जेवण वाढणार आहे. तर आपण आपल्या ताटात आज काय काय ते बघूयात. उसळसोबत खायला शेव आहे, त्यानंतर दही आहे, गाजर आहे, कांदा आहे, चपाती आहे. आता ही उसळ आलेली आहे आपली. आता इकडे एक प्रतीक दादाचं ताट आहे, एक पूर्वा दीदीचं ताट आहे. तर आजचा संडे आपण एन्जॉय करतो आहे. पुरे 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 हो. तरी वगैरे काय पाहिजे का? नको. तर चला आम्ही आता जेवण करतो. तुम्ही उसळची रेसिपी बघितली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.